चंदू किती चांगला आहेस रे तू. माझीच नजर नको लागायला तुला. अरे पण इतकं महागातलं गिफ्ट घेतं का कोणी? कोण म्हणजे काय, मी घेतलं की. पण कशाला अरे? तुला आवडलं ना म्हणून. हा मग उद्या आवडलं म्हणून चंद्र पण आणशील का? मॅडम तुम्ही मागून तर बघा. तू किती चांगला आहेस, खूप गोड आहेस तू. दिव्या, तुला नेहमी मला भेटल्यानंतरच जाणवतं की मी किती चांगला आहे आणि माझं तुझ्यावर किती प्रेम आहे. पण मग तरी मी भेटायचं म्हणलं की मला इतका त्रास का देतेस ग? त्रास नाही रे, भेटायचंय म्हणून तू काय नवीन करशील हे बघायचं असतं मला. अच्छा. अगं तुला भेटण्यासाठी तुझं ज्याच्याशी लग्न ठरलंय ना त्याच्या नजरेसमोरून तुला पळवून घेऊन जाईल. तू फक्त आपलं लग्न फिक्स कर. मलाही आवडेलच तुझ्याशी लग्न करायला, कारण मला माहिती आहे रे तुझ्या एवढं प्रेम माझ्यावर कोणीही करणार नाही. बरं ऐक ना, मला अगदीच घराजवळ नको सोडू, मला इथेच सोड, म्हणजे मला त्या मित्राकडे पण जाते. कशाला? त्यापेक्षा मी डिरेक्टली सोडतो ना तुला, म्हणजे तुला उशीर पण नाही होणार. नाही अरे, मला ना जाताना थोडं सामान पण घ्यायचंय. अगं मग मी आहे ना दिव्या, चल मी येतो तुझ्याबरोबर. नाही, मला घरी जायचंय आणि मग पार्टीला जायचंय. तू प्लीज मला इथेच सोड ना, मी जाईन. ठीक आहे. बाय दिव्या. बाय चंदन. दिव्या, तुला खरंच आवडला ना नेकलेस? खूप आवडलाय. इनफॅक्ट इतका आवडलाय की मी आज पार्टीला घालून जाणार आहे आणि तिथे अख्ख्या जगाला सांगणार आहे की तू हा मला दिलायस. थँक्यू सो मच. यू आर वेलकम. आय लव्ह यू. ये. अरे नाइस टू मीट यू. फायनली. कसं जॉबचं झालं लंडन फायनल. अरे लॉंग टाइम ब्रदर. काय चाललंय? मी मस्त. कशी आहेस तू? छान एकदम. नाईस. खूप छान वाटलं यार तुम्हाला. खूप उशीर केला. अरे यार काय सांगू मी तुला, उशीर झाला. बरं ऐका, हे सगळे माझे कॉलेज फ्रेंड्स आहेत. आरती, संकेत, प्राची, पल्लवी, वरद आणि एव्हरीबडी. हाय, मी शिवा. Oh, hi Shiva. How are you, Shiva? हाय, मी शिवा. हाय, मी शिवा. हाय, मी शिवा. हाय, मी शिवा. Hello. हाय, मी शिवा. बरं ऐका ना, मांजा कुठे आहे? अरे तो बघ माझ्या. हे माझ्या. चला तिकडे जाऊ. व्हेरी गुड. काय म्हणतो बाई, दिवसांनी भेटला. आशू, अरे कसली भारी आहे रे तुझी मैत्रीण. अरे भारीच असणार ना, उगाच नाही तो आपल्या सगळ्यांना विसरलाय. एक मिनिट, मी कोणालाही विसरलो नाहीये. ओके, ही माझी आत्ताच मैत्रीण झाली आहे आणि तुम्ही माझ्या खूप आधीपासूनचे मित्र आहात. हो का? म्हणूनच तुझ्याच पार्टीत यायला तुला एवढा उशीर लागला? अगं माझ्या पार्टीमध्ये यायला मला उशीर झाला कारण मी हिला घ्यायला गेलो होतो. दॅट्स इट. हिला आणायला गेला होता? हो, आणायला गेला ना. हो. भाई इतकी खास आहे ना की ती आशू सोबत असल्या आशू वेगळ्या ग्रहावर असतो. गबरे. हो ना आशू? हा, तुमच्याशी काहीतरी बोलायचं होतं. ओके मांजा, ऐक ना, ये ना 2 मिनिटं. सर इकडे येता का? अगं तू का थांबली? चल बस. बस. प्लीज बी कम्फर्टेबल. हा ड्रेस. एक तुम्ही बसा ना, मी बसते. श्योर. हा हो हो. येस. सो शिवा, तू आणि आशू कसे भेटलात ग? नाही म्हणजे तुमची मैत्री कशी काय झाली? मी आणि छकुला. कोण? छकुला? हे 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 काय प्रकरण आहे? नाही नाही, असं
काही नाहीच आहे ना, असं काही नाही ते ए प्लीज आता तुला सांगावंच लागणार आहे. सांगावं लागणार. मग तू त्याला छकुला का म्हणतेस? कारण तो आहे ना छकुल्यासारखा. म्हणजे कसा? म्हणजे अरे म्हणजे ते लहान मुलं असतात ना तसा. रागवला ना की खूप भारी दिसतो. तर तुमचा मित्र थोडा मस्तीखोर आहे पण चांगला पण आहे. थोडा येडा आहे तो. येडा? ओह नाईस. नाही नाही असं नाही पण मनाने खूप चांगला आहे हा. सगळ्यांना खूप मदत करतो. मग मला तर नेहमी करतो. एक फोन मारला ना त्याला की लगेच येतो मदतीला. खरंच. म्हणजे शिवा फक्त मित्रच आहे की आणखी काही? नाही मित्रच आहे. आणखीन काही नाही. जेव्हा गरज असते ना तेव्हा तो नेहमी हजर असतो. आणि तुम्हाला सांगू का माझे ना खूप मित्र आहेत. पण हा तुमचा मित्र असा आहे की मदत करतो पण कधी असं बोलून नाही दाखवत. तुम्हाला सांगू का असे मित्र ना आयुष्यात असायला पाहिजे. काय झालं हसायला? अरे काही नाही रे. अरे शिवाने तुझ्याबद्दल खूप काही छान सांगितलंय. माझ्याबद्दल काय सांगितलंय? आज नाही असं म्हणजे शिवाने तुझ्याबद्दल खूप काही सांगितलंय. आता तुझी टर्न. चल तू सांग तिच्याबद्दल काहीतरी स्पेशल. अरे सांग ना यार, तू पण सांग. बापरे. स्पेशल काय सांगायचं. शिवा खूप चांगली आहे. हे ब्रो, आता तिने सांगितलं ना तुझ्याबद्दल. आता तुझी वेळ आहे, तू सांग तिच्याबद्दल. ऐका ना भावांनो, मी काय म्हणतो आधी केक कापून घेऊयात नंतर तू सांगेल आहे ना. काय रे नंतर वगैरे असलं अजिबात नाही. तू आत्ताच सांग. आम्हाला सगळ्यांना आत्ताच ऐकायचं. आताच सांगू का? बरं, ठीक आहे. आता शिवा खूप चांगली आहे. शिवा तिच्या लोकांची खूप काळजी घेते. आणि शिवा बरोबर राहून मला असं एक लक्षात आलंय की मला खूप शिकायला मिळालंय. मला एक वेगळंच जग दिसलंय. आणि मला हेही समजलंय की वरून अशी टफ दिसणारी लोक आतून खूप प्रेमळ असतात. अच्छा आशू, म्हणजे आता आमच्या सगळ्यांची तुला गरजच नाही आहे ना? ए बाबा, परत तू सुरू झालास. असं कसं तुमची गरज नाहीये? ऑफकोर्स तुम्ही माझे मित्र आहात. कुठे ते? काय नाही बाबा, किती उशीर करतो. कुठे? अरे तुम्ही इथे उन्हाळ काय करताय नाक्यावरती? आम्ही भेटायला गेलो शिवाला तर गॅरेज बंद. कुठे आहे ते शिवा? कुठे असणार? हा लपून बसली असल. तिला माहिती आहे ना सगळं. आधी फोन लावा त्या शिवाला आणि बोलून घ्या इथे. ओ काकू काय झालं? कुठे आहे ती? आम्हाला भेटायचंय तिला. हो काय काम आहे ते आम्हाला सांगा, मग आम्ही तिला सांगतो यायचंय की नाही ते. काम काय? तुमच्या शिवानी आमचा विश्वासघात केलाय.
आणि त्या कॉर्पोरेटरनी आमच्या सह्या घेतल्या, सगळ्या जमिनी त्याच्या नावावर करून घेतल्या आणि आता आमची घरं खाली करून घेतोय तो. ओ काकू, आता शिवाच्या नावाने ओरडायला काय झालं तुम्हाला? सह्या करताना कळालं नाही का तुम्हाला सगळ्यांना? हो, कारण आम्हाला खोटं सांगितलं गेलं. आम्हाला सांगितलं त्या बदल्यात तुम्हाला तुमची घरं मिळणार. आणि त्या कॉर्पोरेटरनी ज्या कंपनीला काम दिलंय ना, त्या कंपनीचा मालक तुमच्या शिवाबरोबर फिरत असतो. पाहिलंय मी माझ्या डोळ्यांनी. शिवा त्याच्या बरोबरच असते ना, तिला सगळंच माहिती आहे, तरीही ती काहीच करत नाही, बिनधास्त त्या पोराबरोबर फिरत असती. हो काकू, उगाच काही बोलू नका शिवाबद्दल. आणि काय हो, शिवाने एवढं वस्तीसाठी केलंय त्याच्याबद्दल तुम्हाला काहीच वाटत नाही? आणि जरी ती त्याच्यासोबत असली ना, तरी तिला यातलं काय माहित नाही. उगाच तिचं नाव नका घेऊ. अरे पण आम्हाला एकदा शिवाला भेटायचंय आणि तिला हे सगळं सांगायचंय. हो, सांगायचं तिला. हे बघा, थांबा, ऐका. ती इथे नाहीये, ती कामानिमित्त बाहेर गेली. बरं ठीक आहे, ती आल्यावरती आम्हाला सर्वांना भेटायला सांगा तिला. आणि तिला हे कळलंच पाहिजे, हे खूप महत्वाचं आहे. चला रे. हो चला. बघितलं का काय गेम आहे? तुम्हाला त्याचा पुळका येत होता ना? त्याच आशूबद्दल ही लोक बोलत होती. हा होता आशूचा खरा प्लॅन. अरे तुमच्या डोक्यात कसं येत नाहीये? बघा, आपल्याला खरंच काय घडलंय ते काही माहिती नाहीये, त्यामुळे आपण उगाचच आशूवर आरोप नको ना लावायला. काय तुम्हाला किती सांगा तरी तुम्ही त्याचीच बाजू घेणार. एक दिवस खरं कळेल ना, तेव्हा याला आमच्याकडे रडत. काय रे? मग लक्षात ठेवाय. अरे कशाला तुम्ही तो उगाच चकुल्याचा राग करता रे? ओके, सो गाईज, थँक्यू सो मच, तुम्ही आज सगळे इथे आलात आणि या एक चांगल्या ओकेजनला आपण भेटलोय. सो गाईज, आज मी ही पार्टी ठेवली आहे कारण मी एक छान बिझनेस डील क्रॅक केली आहे आणि तुम्ही माझ्या आनंदात सहभागी झालाय सगळे. सो आय फील व्हेरी ग्रेटफुल. थँक्यू सो मच. येस. आशू, आज आपल्या स्पेशल गेस्ट केक कट करायला हवा ना? व्हॉट से गाईज? कोण? शिवा? ओके, आय वोंट माइंड. नाही, मी नाही. हे बघ, हे सगळं तू केलंय, तुमच्या मित्राने केलंय हे सगळं. नाही शिवा, आज तू आमची स्पेशल गेस्ट आहे, त्यामुळे आजचा केक तूच कट करणार. आणि तसंही आशूच्या मनातही तेच असणार आहे. तो सगळ्यांसमोर सांगत नाहीये. हो बरोबर, आम्ही ओळखतो ना आमच्या मित्राला. प्लीज शिवा. नाही, खरंच नाही. तू कर, हे बघ, हे सगळं तू कर. शिवा, तसंही तू पहिल्यांदाच भेटतेस आम्हाला, सो तुला आमचं ऐकावंच लागणार आहे. आणि हो शिवा, आशू आमचा मित्र म्हणून जसं सगळं काही ऐकतो ना, आता तू सुद्धा आमची तशीच मैत्रीण आहेस, सो तुला ऐकावंच लागेल. सो तूच केक कट कर. अरे नाही, मी नको. तू कर, मी तुझ्या बरोबर. हवाय तुला? अरे ऐका ना, आपण आशू बद्दल हे सगळं नको ना बोलायला. म्हणजे आपल्याला माहिती नाही की खरंच काय घडलंय आणि आशूला पण माहित नसेल इथे काय काय घडतंय ते. आपण ओळखतो ना त्याला, तो नाही असं करणार. माझं ऐका तुम्ही. हो रे. ए बॅटरी, किती रे हा बोला. अरे त्याचीच कंपनी, त्याला नसेल माहित काय? बघ तर. आणि त्याने फक्त शिवाचा फायदा घेतलाय, कळलं? हा उगाच ना. दिव्याताई, अरे तू इकडे कुठे? शिवा नाहीये इथे. नाही, मी शिवाकडे आले नाहीये. मला तुमच्याशीच एक छोटंसं काम होतं. आमच्याकडे काय काम आहे? मला जरा अर्जंटली 500 रुपये हवे होते.
ते मी माझं वॉलेट घरी विसरले ना म्हणून. ताई 500 रुपये नाहीयेत, खरंच नाहीयेत आमच्या गुणाकडे, नाहीयेत. बघा ना जरा, थोडं अर्जंट होतं. ठीक आहे, बघतो मी काहीतरी मॅनेज करतो. आलो, येतो. अरे आपण आलेच. हा दिव्या बोल ना. हा बोल ना आशू. अगं तू कुठे आहेस? आम्ही वाट बघतोय तुझी. मी निघाले, मी कॅब किंवा काहीतरी बुक करून येते. ऐक ऐक ऐक, तू थांब, मी तुझ्यासाठी कॅब बोलवतो. आशूने कॅब बुक केली तर ह्या पाना गँगला कळेल. नाही नको, जाऊ दे, त्यापेक्षा आपणच बुक करू. असू दे ना आशू, मी येते. अगं नको काय, थांब जरा, मी कॅब बुक करतो तुझ्यासाठी, तू येशील लगेचच. हा, मला लोकेशन सांग. ठीक आहे, मी पाठवते तुला लोकेशन लगेच. ग्रेट, चला सिया. ऐका ना भाई, डिनर रेडी होतोय, तोवर आपण टाइमपास करूया. नेव्हर माइंड यार. गाईज, तोपर्यंत आपण दमशराज खेळूयात. व्हॉट से? ओके, लेट्स गेट डिवाइडेड इनटू 2 टीम्स. येस ऑफकोर्स, मी टीम डिवायडेड करते. ओके, तुम्ही दोघे आणि पल्लवी तू आणि माझा, तुम्ही एका टीम मध्ये. ओके, आणि आपण तिघे, आशू आणि आपली स्पेशल गेस्ट शिवा एका टीम मध्ये. ओके, डन. एक मिनिट, मी आणि आशू कायम एका टीम मध्ये असतो, आम्ही एकाच टीम मध्ये असतो. ए माझ्या, अरे तू लहान आहेस का रे? हो लहान आहे. मग अरे तिने शिवा आणि आशूला एकत्र घेण्यासाठी असं केलंय. ए काय काही काय नाही, आम्ही एका टीम मध्ये, थोडी चेंज करा टीम. आता डिवाइड झाले, विषय संपला. चला लेट्स कंटिन्यू. चला चलो. ए गाईज, शिवाच पहिली मूवी ओळखेल. हा, एक मला नाही येणार असं ओळखता किंवा काही सांगता. आजाचा पिक्चर सोडल्यास मला काही नाही येणार. कोण आजा? आजा? अगं आजा म्हणजे अजय देवगण. ती अजय देवगणची खूप मोठी फॅन आहे. यार व्हॉट इज दिस शिवा? तू असं आधीच कसं गिव्ह अप करतेस ग? यू कॅन डू इट, राईट गाईज? कम ऑन शिवा. जमेल तुला. इझी इट इज. कम ऑन शिवा. ए शिवा, ऐक ना प्लीज, अगं ट्राय कर. नाही, मला नाही जमणार. ट्राय कर ना शिवा. पक्षी. ठीक आहे, मी करते. ओ आशू, बघ ते तुझंच ऐकते. अरे असं काही नाही. आमचं तर नाही ऐकली बाबा. हो ना? नाही एक मिनिट, असं काही नाही. मी तुमचं पण ऐकते. मला सांगा, मी करते. गाईज लिसन, शिवाला पहिलं गाणं हे मीच सांगणार आहे. हो तूच सांग. कॉलेज पासून बदलली आहे. चुप जरा तू, बाजूला हो. कॉमेडी. Yes. Come on, ऐका ना, मला वेगळं काहीतरी सांग ना. ए यार शिवा, यू कॅन डू इट. चल, मी ओळखतो. चल सांग. शिवा तू. ते आले. आई नका बाईना. हो. ऑल द बेस्ट. You and I. काय? I. Okay. I. Oh, heart. I love. You. I love you. ओ शिवा, काय